नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट मयुरेश बाबरजी, ज्यांनी नुकतीच खरं तर या फील्डमध्ये पाऊल ठेवले, पण ते पाऊल फार दमदारी ठेवलंय. आणि मला कायम असं वाटतं की आपण कायम असं म्हणतो की देशाच्या विकासामध्ये इंजिनियर आणि आर्किटेक्टचा फार मोठा वाटा आहे. पण मला असं वाटतं की त्या वाक्याला आणखीन एक वाक्य जोडलं पाहिजे की इंजिनियर आणि आर्किटेक्टचा वाटा आहे, पण आणि त्यामध्ये त्यापेक्षा जास्त तरुण इंजिनियर आर्किटेक्टचा वाटा फार मोठा आहे. कारण त्यांच्या हातात आपल्या देशाचं भवितव्य आहे. नवीन कल्पना घेऊन, नवीन तंत्रज्ञान घेऊन ही पिढी जेव्हा आपल्या पुढे या क्षेत्रात येते, तेव्हा नक्कीच काहीतरी चांगलं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे त्यांचा हा प्रवास कसा झालाय आतापर्यंत शैक्षणिक आणि भविष्यात तो कसा होणार आहे, त्यांच्या नवीन संकल्पना काय आहेत, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर बोलणार आहोत. त्यामुळे आता थेट गप्पांना सुरुवात करूया. गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे मला विचारायचं तो तुमचा शैक्षणिक प्रवास. म्हणजे अगदी शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं? आर्किटेक्ट या फील्डकडे येण्यामागची एक स्टोरी आहे तुमची वेगळी. त्यामुळे ती पण मला हवी आहे. कारण जनरली आर्किटेक्ट कडे वळण्यासाठी एकतर माणसाचं ड्रॉइंग चांगलं असतं, त्याला थोडीफार आवड असते. हे एक बेसिक रिझन असतं. पण त्यापेक्षा तुमचं रिझन वेगळं असेल कदाचित. तर ते रिझन काय होतं आणि कसं वळला त्या फील्डकडे? कसा होता शैक्षणिक प्रवास? काय सांगाल? लहानपणापासून शिक्षण सांगली शिक्षण संस्थेच्या सिटी हायस्कूलमध्ये झालं 10वी पर्यंत. त्यानंतर संजय घोडावतला 11वी-12वीला घरच्यांनी सायन्सला ऍडमिशन घे म्हटले. तोपर्यंत फिक्स नव्हतं, तर मग फिक्स नाहीये तर सायन्सला घे म्हटले. सायन्सला ऍडमिशन घेतल्यावरती कोणत्या पण फील्डमध्ये आपल्याला जाता येते. तर मग सायन्सला ऍडमिशन घेत तोपर्यंत इंजिनिअरिंग, घरचा सगळा बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगचा होता, तर मग घरचे बोलत होते की इंजिनिअरिंगला घे. पण त्यामध्ये इंटरेस्ट एवढा नव्हता. मग त्यामध्ये सगळे जेई वगैरे ज्या सगळ्या एक्झाम वगैरे सगळ्या असायच्या, त्याच्यामध्ये कायम माझे मार्क कमी यायचे, कारण त्या फील्डमध्ये मला इंटरेस्टच नव्हता. मग शेवटी आमचे मॅथ्सचे सर खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला एक 4-5 मुलं, आम्ही सगळ्यात शेवटी यायचो संजय घोडावत मध्ये, त्यांना एकत्र बसवलं आणि आम्हाला सांगितलं की ह्या वेगळ्या वेगळ्या फील्ड पण रिलेटेड आहेत. मग तेव्हा मला आर्किटेक्ट बद्दल कळालं आणि आर्किटेक्चर फील्ड काय आहे ती कळाली. आणि त्यानंतर जशी जशी माहिती घेत गेलो तशी क्युरिओसिटी डेव्हलप झाली आणि मग ठरवलं की नाही, आपण आर्किटेक्ट व्हायचं. त्यानंतर चांगले मार्क वगैरे नाटामध्ये पडले, इंटरेस्ट डेव्हलप झाल्यामुळे, आणि पुण्याला आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चरला ऍडमिशन मिळालं, जे की पुण्यातल्या टॉपच्या 5 कॉलेजेसमध्ये एक आहे. आणि मग तिथं जी जडणघडण झाली, तिथं जे आमच्यावरती संस्कार झाले ते नेक्स्ट लेवल होते. फॅकल्टीने जे पर्सनली माझ्यावरती कष्ट घेतलं, त्यामुळे आज मी इथं आहे. आणि शिकतानाच फर्स्ट इयर तेवढं फक्त कॉलेजमध्ये गेलं. बाकीचे पुढचे 5च्या 5 वर्ष साईट व्हिजिट, वेगवेगळ्या आर्किटेक्टच्या हाताखाली कामं केली. त्यामुळे नॉलेज बरोबर एक्सपिरियन्स पण आला आणि त्याच जोरावरती आता पब्लिक बिल्डिंगचे, सांगलीमध्ये पब्लिक बिल्डिंगचे आणि पुण्यामध्ये इंटेरियरचे प्रोजेक्ट चालू केलेत. व्हेरी गुड. हा एक वेगळा कॉलेजमधला कायम प्रवास असतो, कारण मित्र कधी आपल्याला जीवनाला दिशा देत असतात, तेच मित्र कधी बिघडवत असतात. असा सुद्धा एक प्रवास असतो आणि अर्थात तुमचा एक वेगळा प्रवास होता आर्किटेक्ट या फील्डकडे येण्यामागचा. मग हे झाल्यानंतर जेव्हा माणसाचं एक स्ट्रगल असतं, जसं तुम्ही म्हटलं की फक्त पहिल्या वर्षी कॉलेज केल्यानंतर एक्सपिरियन्सच घ्यायला सुरुवात केली, कारण तुम्हाला कदाचित आधीच कळलेलं की एक्सपिरियन्स जेवढा जास्त असेल तेवढं. मग पासआउट झाल्यानंतर फुल फ्लेज आणि पूर्ण जबाबदारी घेऊन 100% केलेला पहिला प्रोजेक्ट कुठला होता, ज्याच्यामध्ये तुमच्यावर सगळं जबाबदारी होती असा? आणि तेव्हा कसं दडपण आलेलं का? आता दडपण आलं होतं का? जबाबदारी पडली, कसा तो प्रोजेक्ट झाला? तर आता जे पास आउट झाल्यानंतर जे सगळे प्रोजेक्ट येत आहेत, ते जवळचे जे लोक आहेत त्यांच्याकडून प्रोजेक्ट येत आहेत. आणि त्यामध्ये पण मला पहिला प्रोजेक्ट आला, तो पुण्यामध्ये एक हॉस्पिटलचं इंटेरियर होतं, त्याचा प्रोजेक्ट केला. आणि त्या प्रोजेक्टच्या वेळी दडपण असं होतं की तो पहिला प्रोजेक्ट होता, त्या कामावरती आपल्याला पुढची कामं मिळणार होते, हॉस्पिटलचं काम वेळेत पूर्ण करायचं होतं. पण जे डॉक्टर होते त्यांना माझ्यावरती विश्वास होता, मला माझ्या स्किलवरती विश्वास होता आणि मित्र चांगले होते, सगळ्या गोष्टी माहिती असलेले मित्र होते, फॅकल्टी चांगली होती. त्यामुळे सगळ्यांनी मदत करत गेली आणि तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाला. मग तो प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावरती त्यातला एक्सपिरियन्स म्हणा, किंवा मी जिथे आधी 3-4 वर्ष काम केलं, त्या आर्किटेक्टने जे मला नॉलेज दिलं ते खूप महत्वाचं होतं आणि त्या जोरावरती पुढची कामं मिळत गेली. क्या बात आहे. आता येऊया यातल्या काहीतरी तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ही काय म्हणतो आपण त्याला,
लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. हम्म. त्याच्यामध्ये कुशल अकुशल कामगार दोन्ही प्रकारचे आहेत. Yes. तर अकुशल कामगारांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो जर त्यांना हो. चुकीची जबाबदारी दिली तर. हम्म. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? साईटवरती जे लेबर असतात त्यांना इंग्लिश वाचायला येत नाही, हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. हम्म. आणि आपले जे सगळे ड्रॉइंग असतात ते त्यांना ड्रॉइंगची जरी भाषा समजत असली तरी काही गोष्टी लिखित स्वरूपात असतात त्या त्यांना समजत नाहीत. हम्म. आणि त्या गोष्टी सांगायला कायम साईटवरती कोणतरी सुपरवायझर किंवा कॉन्ट्रॅक्टर असणं गरजेचं आहे. हम्म. डायरेक्ट आर्किटेक्ट टू लेबर असे ड्रॉइंग गेलं तर ते त्यांना करता येत नाहीत. बरोबर. तर तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो मीडिएटरची भूमिका निभावतो आणि जे ड्रॉइंग आहेत ते त्यांच्या भाषेत समजून सांगून ते काम कसं करायचं ते त्यांना सांगतात. त्यामुळे ते पॉसिबल होतं. पॉसिबल होतं. ओके. Yes. दुसरं आर्किटेक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपण असं म्हणू की प्लॅन ही स्टेज सगळ्यात महत्त्वाची आहे, रचना किंवा आराखडा. तर त्या प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता आणि तुमच्या नजरेतून प्लॅनचं महत्त्व काय? एक असते ते क्लायंटची नीड असते, दुसरं असतं ते बजेट असतं हं. आणि तिसरं त्यात दोन्हीला एकत्र करून आपण डिझाईन देतो. बरोबर. आणि ह्याच दोन गोष्टीवरती डिझाईन पुढे जातं आणि ते म्हणजे एकदा नीड आणि बजेट हे एकत्र झालं ना की नीड, बजेट आणि आपलं नॉलेज हे एकत्र झाले की मग चांगलं डिझाईन बनतं. बरोबर आहे. Yes. दुसरं असं विचारायचं की आता तुम्ही बजेटचा मुद्दा घेतला. बऱ्याचदा रेसिडेन्शियल काही प्रोजेक्ट्समध्ये असं असतं की तो क्लायंट मनात त्यानं ठरवलेलं असतं माझं एवढंच बजेट आहे, पण त्याच्या अपेक्षा जास्त असतात. त्याला असं वाटत असतं की हे यावं. अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता, आयदर रेसिडेन्शियल किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये? आता मी तुम्हाला टाईलचं एक्झाम्पल देतो. अगदीच. तर टाईल्सच्या एक्झाम्पलमध्ये जे इटालियन मार्बल वगैरे ज्या गोष्टी असतात त्या खूप महाग जातात. पण एक 100 रुपये स्क्वेअर फूट म्हणा किंवा एक 70 रुपये स्क्वेअर फूट म्हणा, ह्याच्यामध्ये पण एक डिझायनर टाईल्स आलेले आहेत. तर मग ते आपला डिझायनरचा पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू कसा आहे की तो गोष्टी कशा बघतोय त्यानुसार ते चॉईसेस होतात आणि कमी किमतीमध्ये पण चांगले चॉईसेस होऊ शकतात. पण क्वालिटी म्हटलं म्हणजे जसं की तुमचा आयकॉनिक स्टील आहे, तर ह्या गोष्टी चांगल्याच घ्यायला पाहिजेत. ह्या गोष्टीमध्ये प्राइस कमी करून नाही चालणार. नाही. बरोबर आहे. दुसरं तुम्ही काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण काम केलेले आहे आतापर्यंत. Yes. तर त्याचे काय काय होते, म्हणजे कुठल्या प्रकारचे ते प्रोजेक्ट होते त्याबद्दल काही सांगू शकता का? सांगली जिल्ह्यामध्ये नागठाणे एक गाव आहे, तिथे टेम्पल कॉम्प्लेक्सचं काम होतं. जवळजवळ एक 6.5-7 कोटीचं ते काम आहे. तर त्याचं डिझाईन आपण देतोय आणि त्यामध्ये असं होतं की माझा जो एक्सपिरियन्स होता तो पंढरपूर आणि जेजुरीच्या मंदिरावरती जे आता टीम काम करते त्या टीम बरोबर मी काम केलेलं होतं. सो टेम्पलचा एक्सपिरियन्स होता, त्यामध्ये माझं रिसर्च होता तो टेम्पलमध्ये झालेला होता. तर मग मला माहिती होती की टेम्पलला काय डिझाईन द्यायला पाहिजे किंवा त्यांची हिस्ट्री काय आहे, त्यांचं आध्यात्मिक त्या देवतेचं काय आहे त्याच्यावरती त्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. पण गव्हर्नमेंटचं असं होतं की आम्ही एक बॉक्स तुम्हाला डिझाईन करून देणार आणि ते टेम्पल त्यांना पुढे न्यायचं होतं. मग त्या केसमध्ये आपल्याला त्यांनी इंट्रोड्यूस केलं की सर तुम्ही हे डिझाईन करून द्या आणि मग आम्ही त्यांना डिझाईन, गव्हर्नमेंटचा आर्किटेक्टच नव्हता, आम्हीच त्यांना सगळ्या डिझाईन वगैरे गोष्टी करून दिल्या आणि त्यांच्या रूलमध्ये, गव्हर्नमेंटच्या रूल रेग्युलेशन मध्ये आणि गावातल्या लोकांच्या अपेक्षा ह्या एकत्र केल्या की ते डिझाईन पुढे गेलं. बरोबर. दुसरं आता एक प्रश्न असा विचारायचा ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला विचारलं, यंग आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? कारण आता तुम्ही पुण्यात सुद्धा काम करताय, बाहेरची सिटीज तुम्ही ऑफकोर्स बघितली असतील. तर आपल्या सांगलीचा सर्वांगीण विकास व्हावा असं जर वाटत असेल पुढच्या काही वर्षामध्ये, तर कुठल्या सेक्टरवर काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता सांगलीमध्ये गोष्टी होत आहेत त्या म्हणजे आता सांगली खूप मागच्या 4-5 वर्षात म्हणा, मागच्या 10 वर्षात म्हणा, हळूहळू डेव्हलपमेंटचा स्पीड वाढत चाललाय. पण त्यातही जर आणखीन डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर जे अर्बन डिझाईन आहे म्हणजे सांगलीतले जे रोड्स आहेत, ज्या पब्लिक बिल्डिंग आहेत, जसं की आता सांगलीचं बस टर्मिनल आहे, त्याला ते व्यवस्थित करणे असू दे किंवा सांगलीतल्या ज्या बाकीच्या पब्लिक ठिकाणं आहेत त्यांच्यावरती भर देणं गरजेचं आहे. पण अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? या सुधारणा ज्या तुम्ही आता सांगितल्या त्या जर अजून चांगल्या पद्धतीने करायची असेल, त्याला गती द्यायची असेल, तर असं काही शासनानं वेगळे उपक्रम राबवले पाहिजेत का? काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं काही सांगता येईल? शासनाने स्टेप्स घेण्यापेक्षा
जे सांगलीतले पॉलिटिशियन आहेत त्यांनी त्यांनी त्या घेतल्या त्यांनी जास्त पाहिजेत. भांडायला पाहिजे. वा, ते ती गोष्ट, आणि ते प्रयत्न पण करतात. करतायत येस, आणि ऑलरेडी. त्यामुळे गोष्टी चांगल्या होतील. ओके. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरायला हम्म. पाहिजे? त्या कंपनीचा बॅकग्राऊंड ऑफकोर्स, ओके. ते आधी कुठे स्टील त्यांनी दिले ते, म्हणजे क्लायंटला पण सांगताना ओके ही जवळची साईट आहे, तुम्ही ही बघून या, ही तर स्टील वापरले, त्या कॉन्ट्रॅक्टरशी बोला, त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. तर त्यामुळे क्लायंटला पण एक अंदाज येतो. हम्म. आणि कंपनीचे ऑफकोर्स बॅकग्राऊंड चांगला असला की क्लायंटचा लगेच विश्वास बसतो. विश्वास असतो. Yes. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? कसा आहे तुमचा अनुभव? आता आमचा रिसेंटली बंगलो एक चालू आहे इस्लामपूरला, बरं. तिथे आपण आयकॉन स्टील सजेस्ट केलेला आहे. ओके. आणि तिथे आता कॉन्ट्रॅक्टर वगैरे म्हणजे चांगला, त्यांचा अनुभव चांगला आहे. चांगलं आहे, बरोबर. Yes. दुसरं आणखीन एक विचारायचं होतं, मगाशी मला गप्पांच्या ओघात राहिलं ते म्हणजे आर्किटेक्ट म्हणून जनरली मी सुरुवातीला म्हटलं की ड्रॉइंग एक चांगलं असतं. हा, तशी तुमची आणखीन एक हॉबी तुम्ही स्वतः कॅरी केलेली आहे ती कॉलेजपासून हा, आतापर्यंत. yes. तर त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायचं राहिलं मगाशी. मी 12वी पासून सायकलिंग स्टार्ट केलं. हम्म. आणि हळूहळू पहिला कॉलेजला सायकलने जात होतो. मला 11वी-12वी मध्ये गाडी वगैरे काही नव्हती. वा. तर मग ते 5 किलोमीटर सायकलनेच प्रवास व्हायचा रोजचा, 10 किलोमीटर. आणि त्यामध्ये मग हळूहळू बाकीचे मित्र गाडीवरून यायचे, मी सायकलवरून असायचो, तर त्यांच्याशी स्पीड मॅच करायच्या नादात ते सायकलची ओढ वाढत गेली. नंतर कॉलेजच्या फर्स्ट इयरला असताना पुण्याला चांगलं कॉलेज मिळाल्यामुळे घरच्यांनी चांगली सायकल घेऊन दिली. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की गाडी घेऊन देतो, पण मी सायकल मागितली. आणि सायकलने पुढची 5 वर्ष पुण्यामध्ये सायकल वापरली ट्रॅव्हलिंगसाठी. त्यामुळे एकतर फिटनेस चांगलं राहिलं, प्लस सायकलिंग करताना जे माझे कॉन्टॅक्ट वाढत गेले चांगल्या लोकांशी, जे की मला चांगला गायडन्स देऊ शकतील, फिटनेसमध्ये चांगले होते, आणि प्लस त्यांचे बिझनेस रिलेशन्स पण चांगले होते. तर मग ह्याचा फायदा मला आता पुढे होतोय. वा. आणि हाच सल्ला मी आता विचारणार होतो पुढचा, म्हणजे तुमचे जे आता ज्युनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, मित्र येतात या फील्डमध्ये, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? एक मित्र म्हणून असं ना, आपण खांद्यावर हात टाकून एक ऍडवाइस देतो, मित्र असं करू नकोस किंवा मित्र असं कर, तर तसं तुम्ही काय सांगाल त्या क्षेत्रात येण्यापूर्वी? ह्या क्षेत्रात जे आधी आर्किटेक्ट आहेत त्यांचे इंटरव्ह्यू बघा, त्यांना भेटा, जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांना भेटा, तुम्हाला ज्या शंका आहेत त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे हे सगळं विचार करा, बोला, आणि त्यानंतर डिसिजन घ्या. यामध्ये तर ते यंग आर्किटेक्ट मयुरेश बाबर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी या क्षेत्रात अनेकांनी अनेक उत्तम उत्तम प्रकल्प करून ठेवलेले आहेत. त्या प्रकल्प बघा, ते प्रकल्प भेटा, त्यांचा अभ्यास करा, आणि जसं त्यांनी आणखी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या मुलाखती बघा. एकांची मुलाखत तुम्ही ऑलरेडी बघत असाल तर अशा मुलाखती इन्स्पायरिंग बघा तुम्ही, आणि मग त्याच्यातून तुम्हाला अजून नवीन आयडियाज येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल करा. तुम्ही या क्षेत्रात नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.